त्याच्याशी काही संबंध नव्हता. नदीचं प्रदूषण हा विषय, म्हणजे ते जे बोलतात ते कालांतराने लोकांना पटतं ते. आणि आता युतीचं जेव्हा तुम्ही म्हणतात, म्हणजे तुम्ही बाकी सगळे मागे सांगितलं की परम्युटेशन कॉम्बिनेशन कसे असतील, एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता की मग आपण नक्की कोणासोबत असणार आहात. म्हणजे उद्धव ठाकरेंसोबत फक्त युती असेल की मग चर्चा ही पण आहे की मनसे ही इंडिया आघाडीचा किंवा महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीचा घटक असेल का? आजच्या तारखेला मी ते सांगू शकत नाही की नेमकी कोणाचा घटक असेल, ते मी आजच्या तारखेला सांगू शकतो. पण आमची विचारधारा जी आहे, जी विचारधारा बाळासाहेबांची आमची मुळात घडवलेली आहे, ही मराठी आणि हिंदुत्व अशी विचारधारा घडवलेली आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की राजसाहेब त्या विषयाला सोडून काहीतरी करतील. पण शेवटी राजकारण आहे. राजकारणामध्ये कधी कधी काही वेळेला काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात, स्वीकारल्या जातात. त्यामुळे कधी कधी काही गोष्टी घडतात, कराव्या लागतात. त्याच्यामुळे आजच्या तारखेला त्याच्यावरती काही आम्ही विचारच केलेला नाही. पण मग अशा वेळेस दुसरा एक युती म्हटले की सगळ्यात दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न होतो की मग मोठा भाऊ छोटा भाऊ कोण? युतीमध्ये एका पक्षाला कोणाला तरी थोडासा एक पाऊल मागे जावंच लागतं. हो, म्हणजे काय त्याच्यामध्ये मी ज्यावेळेला 2017 ज्यावेळेला त्यांच्याकडे गेलो होतो मातोश्रीला महानगरपालिकेचा प्रस्ताव घेऊन, त्यावेळेला मी तेच सांगितलं होतं की आम्ही छोटे भाऊ आहोत, तुम्ही मोठे भाऊ आहात. अच्छा, असं प्रस्ताव घेऊनच मी त्यावेळेला त्यांच्याकडे गेलो होतो. त्याच्यामुळे काही विषयच येत नाही. आणि तसं पाहिलं तेव्हा काय नाकारला होता प्रस्ताव त्याने? तेव्हा 17ला तुम्ही एवढं चांगलं प्रपोजल दिलं होतं. त्यावेळेला ते खूप उंचावरती होते, आम्ही उंचावर नव्हतो, आम्ही खालीच होतो. आणि आम्ही खालीच होतो, आमचा काही विषय नाही. त्याच्यामुळे तो गोष्ट आज त्यांना वाटते की नाही आपण दोघे एकत्र आलो तर बरं होईल. कसं आहे, मी तुम्हाला बोललो ना, समय बडा बलवान होते. कालानुरूप काही परिस्थिती ही जाणीव त्यांना आता झाली असं तुम्हाला वाटतं की तेव्हा त्यांना जाणीव नव्हती? कदाचित झाली असेल जाणीव त्यांना तशी. कारण मधल्या काळात स्टेटमेंट अशी आली होती की मनसे संपलेला पक्ष वगैरे वगैरे. हां, ते ठीक आहे ना, मी तुम्हाला तेच म्हणालो ना. निवडणुकीमध्ये काय आहे, निवडणुकीमध्ये काही वेळेला स्टेटमेंट्स येतात. त्या स्टेटमेंट आल्या म्हणजे त्याचं वाईट वाटून घेण्याचं कारण नसतं. ते कधी कधी राजकारणामध्ये त्या स्टेटमेंट कराव्या पण लागतात. आम्ही करतो कधी कधी त्या स्टेटमेंट. कारण ते स्टेटमेंट केलं म्हणजे आम्ही काय एकमेकांचे दुश्मन झालो असेल. आणि महाराष्ट्राची संस्कृती तर फारच वेगळी आहे. काय आत्ताही थोडीशी गोंधळ झाली. आता बघितलं विधानसभेमध्ये काय चाललंय, ते एकमेकांची शिवीगाळ करण्यापासून मारामारी होण्यापर्यंत. पण तुम्ही पण केली होती मारामारी तुमच्या पक्षात? आम्ही केली होती. तुम्ही तर सभागृहात मारलं होतं अबू आझमींना. तो विषय होता वेगळा, मराठीचा विषय होता. त्याच्यामुळे त्यांनी मराठीत शपथ घ्यावी एवढीच अपेक्षा होती, बाकी तो काही विषय नव्हता. त्याच्यामुळे आणि त्यावेळेला आमचे फायर ब्रँड सगळे तरुण आलेली सगळी मंडळी होती. त्याच्यामुळे ते त्या झालेली ती घटना होती. पण झाली ती होऊन गेली घटना त्यावेळेला. पण सभागृहाच्या आवारामध्ये मारामारी करणं ही काही उचित नव्हतं. तेव्हा तुमचा मराठीचा मुद्दा जोरात होता. तेव्हा तुम्ही म्हटलात की आमचे आमदार तरुण होते, पण मुद्दा मराठीचाच होता. अबू आझमींनी मराठीत शपथ घ्यावी असा तुमचा तेव्हा आग्रह होता, मला आठवतं. आताही मराठीचा मुद्दा जोरात चालू आहे. मनसेवरती नेहमी टीका केली जाते. आताही हिंदी सक्तीचा मुद्दा आहे. देशभरात जेव्हा मुद्दा आम्ही बघतो माध्यम म्हणून, तेव्हा देशभरात येणाऱ्या नेत्यांची प्रतिक्रिया बघतो की मारहाण करून काय कोणावरती तुम्ही भाषा शिकण्यासाठी लादणार आहात का? म्हणजे एक गोष्ट अशी आहे की समोरचा माणूस जेव्हा नकार देतो की नाही मी मराठी बोलणारच नाही, तर त्याला मारहाण करून सांगणे हाच एकमेव पर्याय आहे का? मला असं वाटतं की कसं आहे, तुम्ही कशा पद्धतीने डायलॉग करता, म्हणजे तुम्ही शब्दफेक कशी करता त्याच्यावर अवलंबून आहे. तुम्ही जर तेच सांगितलं की मला हिंदी बोलतो मी, मला मराठी येत नाही आहे काय, पण तुम्ही ज्यावेळेला एकदम द्वेषाने बोलता त्यावेळेला साहजिकच समोरचा माणूस, बरं तरुण मुलं आहेत, साहजिकच ते राग होतात. पण त्यांनी तुमच्या प्रश्नाला उत्तर सापडत नाही. माझं म्हणणं हिंदीचा द्वेष नाहीच आहे. आम्ही हिंदी बोलतो, आम्ही मुलाखती हिंदी देतो, विषयच येत नाही. पण कुठेतरी आपल्या मातृभाषेचा सन्मान राहिला पाहिजेत. आणि मग आम्ही नेहमी म्हणतो की आपणच आपल्या मातृभाषेचा सन्मान केलाच पाहिजेत, दुसऱ्याच्या भाषेचा सन्मान केला पाहिजेत. पण त्याचसोबत त्यांच्यावर लादता पण कामा नये. त्यांनी स्वतःहून ती शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचा फायदा त्यांनाच होणार आहे. मी समजा आता तमिळनाडूला गेलो आणि मी जर तमिळ भाषा शिकलो तर मला त्याचा फायदाच होणार आहे. तिथल्या लोकांना अभिमान वाटतो की अरे नाही, हे बाळा नानक महाराष्ट्राशी आलेला आहे, पण तो तमिळ भाषा शिकलेला आहे. ते जर तुम्ही शिकलं तर तुमचा रिस्पेक्ट जास्त वाढणार. तुमच्या दक्षिणेकडे जाऊन शिकतात लोक. महाराष्ट्रात, मुंबईत, महाराष्ट्राच्या इतर भागात होते, मुंबईत का शिकत नाहीत माणसं? त्याचं कारण असं आहे की आपण कसं आहे, काही राजकारणातील लोकांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन काही विचार करण्याची गोष्ट आहे, तो आपण करत नाही. मतांच्या लाचारीसाठी, मतांच्या गणितासाठी.
की आम्हाला मतं मिळाली पाहिजेत, यासाठी आम्ही कुठल्याही तडजोडी करतो. माझं म्हणणं तडजोडी केल्या पाहिजेत, माझं काय म्हणणं नाही, पण ते आपल्या आत्मसन्मानाच्या विरोधात जाऊन नाही केल्या पाहिजे. कसं आहे ना नांदगावकर साहेब, तुम्ही म्हणता ही गोष्ट म्हणजे थोडंसं 90च्या दशकात गेलं ना तर तुम्हालाही कदाचित पटेल किंवा पटणार नाही, पण त्या काळामध्ये अनेक नगरसेवक विशेष करून शिवसेनेतलीच एक मतपेढी बांधली, म्हणजे काँग्रेसने आपल्या झोपडपट्ट्यांमध्ये मतपेढी बांधली, तशी इथेही शिवसेनेचे काही नगरसेवक त्या वाढणाऱ्या या हिंदीच्या किंवा परप्रांतीय मतदारांकडे हिंदुत्वाच्या अँगलमधून थोडासा डोळा ठेवून होती, तिथेही वाढत गेली. ते तुम्हाला तेव्हा लक्षात नसेल आलं कदाचित, पण आज तर तो भस्मासूर एवढा वाढला आहे की थेट इथे मराठी माणसाच्या मुळावरती काही गोष्टी येतात. म्हणजे बघा ना, कबूतरखान्याचं आंदोलन होतं, तिथे म्हणतात की ठीक आहे की आम्ही टॅक्स भरू पण आम्हाला कबूतरखाने इथे अलाउड करा. मराठी माणूस काही करू शकत नाही. नाही, मला असं वाटतं त्यासाठीच राजकीय जी आत्ता सध्या जे असणारे राजकारणामध्ये असणारे जे जायंट म्हणून आहेत किंवा सत्ताधारी म्हणून आहेत किंवा विरोधी पक्षातली लोक सुद्धा आहेत, त्याने याच्यावरती विचार करण्याची आवश्यकता आहे. कबूतर जीवदया बुद्धदया आम्हाला मान्यच आहे, काय त्याच्याविषयी दुमत असण्याचं कारण नाही. आम्ही गाईला देव मानतो, गोमाता मानतो तर मानतोच आम्ही, काय तो काही विषय येत नाही. ह्याचा अर्थ असं नाही की आपली बंधनं इतर धर्मावरती लादायची, हे चुकीचं आहे. आणि आपल्या धर्मामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमुळे इतरांना त्रास होतोय तो होऊ द्यायचा नाही. जसं जैन धर्मगुरू किंवा जैन धर्म बोलतो कत्तलखाने बंद करा, नाही का, कत्तलखाने बंद करा, ठीक आहे, त्या पर्युषणच्या काळामध्ये मी समजू शकतो तुम्ही बोलता, पण आता काही लोकांचं जर खाणं ते असेल तर त्याच्यावर आपण बंधनं किती आणायची, त्यालाही मर्यादा असण्याची आवश्यकता आहे. तरी पण सरकार काही वेळेला निर्णय घेतं. मग आता कबूतरखान्याचाच विषय जर आहे तर त्या कबूतरखान्यामध्ये पर्यटनाचं नुकसान होते, कबुतरामुळे लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतोय, ह्या गोष्टी दिसतच आहेत ना आपल्याला. मग माझं म्हणणं आपला आग्रह हा माणसं जगवण्याला किंवा कबुतरं जगवण्याला आहे. माणसं जगली तर कबुतराला दाणा घालतील ना, पण तीच जर माणसं मारणार असतील तर काय करणार तुम्ही, बरोबर आहे, त्याचा विचार करणार की नाही. आणि मग मला असं वाटतंय की मला जीवदया करायची ना, मग मी माझ्या इथंच करतो ना. ज्या ज्या ठिकाणी आता मला असं वाटतं की माझ्या घरामध्ये पोपट आले पाहिजेत,